नदा ज्यांचा आवाज आपण ऐकत होतात. गोलंदाज तयार. ऑफ साइडला चेंडूला कट केलाय. NP स्पोर्ट्स नितीनजी वारे त्यानंतर मिलनजी पाटील रजा घेत आहेत. मात्र संध्याकाळच्या वेळेस नक्कीच दाखल व्हा. पारितोषिक वितरण समारंभाच्या त्या वेळेस श्रीनगर एकता मित्र मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या वतीने देखील या स्पर्धेला आर्थिक सहकार्य लाभलं गेलेलं आहे. धन्यवाद, मनापासून आभार. बघा एका साईडला जम्पॉन्ड राईस संघ त्या ठिकाणी विजयी झाला आणि एका साईडला NS बांदर संघ खेळतोय. उलटा पुलटा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आहे. जोनस हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. जोनससाठी 500 रुपयाचा पारितोषिक जे नवघरच्या मैदानावर खास करून जे अर्धशतक झळकावलं होतं. 14 चेंडूमध्ये ज्या 50 धावा आणि 21 चेंडूमध्ये जवळपास 68 धावा जोनसनं कुठल्या होत्या यावेळेस नक्कीच तो उल्लेख झाला आणि जोनसच्या पाठमधून आलाय हा एक दर्जेदार षटकार. 6 धावा. संदेश जयंती गुरुनाथ पाटील म्हणजे आपला सँडी आणि खास करून ते पारितोषिक दिलं आहे ते म्हणजे जोनस यांना 500 रुपये आणि ते त्यांच्या हातामध्ये मी सुपूर्द केले. संदेश कदाचित ही मॅच पाहत असेल. सँडी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ ते पारितोषिक जोनसला त्याने दिलं होतं. पुन्हा एकदा बॅक टू बॅक जोनसच्या बॅट मधून अजून एक धमाका. धावा एका स्पर्धेमध्ये कुटणारा हा एकमेव खेळाडू आहे 40+ क्रिकेटमध्ये. यावेळेस देखील त्याच पोस्टनं खेळण्याचा प्रयत्न होता मात्र बॅट आणि बॉलचा त्या ठिकाणी संपर्क होत नाहीये. वापसी करतो मिस्टर महेश पाटील. धावसंख्या झाली ती 13. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचे पहिलं षटक आहे. 2 धमाके मात्र जोनसनं केलेत. शॉर्ट ऑन पुल यावेळेस देखील पॉवरफुल मात्र धावा किती असतील? 2 धावा. पंच घोषित करतायत. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या पळकावर लावलाय NS भाईंदर या टीमनं. ती म्हणजेच बिनबाद 15 धावा. विक्रमादित्य आहे मित्रांनो. जोनस अनेक विक्रम या खेळाडूच्या खात्यावर आहेत. अर्धशतकांचा जर आपण विचार केला तर 3 हाफ सेंचुरीज या खेळाडूच्या खात्यावर आहेत. या सीझन मधील पहिलं अर्धशतक नवघरच्या मैदानावर जोनसनं ठोकलं होतं. लक्षात ठेवा एक जबरदस्त खेळी. 14 चेंडू 50 धावा आणि 21 चेंडूमध्ये तब्बल 68 धावा कुठल्या होत्या जोनसनं बादशाह क्रीडा संकुलात नवघर स्पर्धेमध्ये मित्रांनो. आणि तोच जोनस पुन्हा एकदा असं म्हणू शकतोय की नवघरच्या मैदानावर तो खेळ सोडला आणि गोडदेवच्या मैदानावर अगदी तो खेळ पकडलाय जोनसनं. अशा प्रकारे तीच इनिंग तशाच प्रकारे तोडफोड इनिंग आपण यावेळेस जोनसच्या बॅटमधून पाहतोय. धावसंख्या 15 धावा झाल्या आहेत. चला वेळ वाचवा. वारंवार तुम्हाला सूचना केल्या जातात की शक्यतो वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा. कुठल्याही प्रकारचा वेळ वाया घालू नका. जेवण देखील त्या ठिकाणी सुरू झालंय. जे संघ खेळलेत त्यांना विनंती करतोय जेवून घ्या. हितेश पाटील मल्हार स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर. एक खूप चांगली मी म्हणेल ऑफर मल्हार स्पोर्ट्स शॉपनं आणली होती 26 जानेवारी रोजी. 1999 रुपयात तुम्हाला हवी ती तुमच्या वजनाची
बॅट त्या ठिकाणी अवेलेबल केली होती. एक खूप चांगली ऑफर मल्हार स्पोर्ट्सनं 26 जानेवारी रोजी नक्कीच ठेवली होती आणि त्या ऑफरचा फायदा बऱ्याचशा खेळाडूंना उचलला आहे. येस, लेजेंडरी खेळाडू चित्तरंजन आमच्या सुमित गुणलेखन करण्यासाठी फुल टॉस चेंडू आहे, मिस टायमिंग स्ट्रोक आहे आणि यावेळेस हा कॅच या ठिकाणी हा पकडला जातोय. विकेट डाऊन, पहिली विकेट डाऊन, फलंदाज बाद मिस्टर ॲलन आउट. विकेट, फुल टॉस बॉल क्रॉस बॅट स्ट्रोक खेळायचा होता. बॅटच्या अगदी कडेवर चेंडू लागला गेलाय आणि शॉर्ट मिड विकेट मध्ये चांगला झेल त्या ठिकाणी पकडलाय. तो म्हणजेच कुमार पाटील, कपिलनं, अजय केणी सर पंचाच्या भूमिकेमध्ये. थँक्यू अजय सर. आज त्यांना पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. अनेक वर्ष त्याने देखील 40+ क्रिकेटच्या बहुतांश स्पर्धा या कव्हर केल्यात, हे विसरता कामा नाही आहे. मात्र आता काही कामानिमित्तानं त्यांना तो वेळ मिळत नाही. मात्र कदाचित पुढच्या वर्षी अजय केणी सर 101% तुम्हाला पंचाच्या भूमिकेमध्ये दिसतील. त्यांच्या समित गुणेश मात्रे स्क्वेअर लेग पंच म्हणून पाहतोय आपण. सफलता प्राप्त केली ते म्हणजेच मल्हार स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर हितेश पाटीलनं, हिरोनं. बॉलर बॅक ड्राईव्ह खेळलाय. बाळ आहे डीप लॉंग अप वरून चेंडूला उचलण्यासाठी येत आहेत. एक धाव. खूप चांगला गणवेश, आपण जो गणवेश पाहतोय नवघर टीमच्या अंगावर तुम्हाला ते अवीनं दिलाय, अवीच्या गारमेंटमधून आणि खास अवीच्या गारमेंटमधून मला देखील गिफ्ट आलंय. त्याबद्दल मी अवीचं मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू अवी. यावेळेस चेंडू 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 निघून जाईल सरळ, मी म्हणेल पॅव्हेलियनच्या बाहेर, स्टेडियमच्या बाहेर हा चेंडू फेकलाय जोनसनं. आणा नवीन चेंडू. तर जर ISPL लीगचा जर नियम सुरू केला तर जवळपास 9वा असेल. इतका लांब चेंडू फेकला गेला. गोलंदाजी देश पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी ट्रॅकवर समोर जोनस. मिस टायमिंग स्ट्रोक आहे, फटका फसला. विकेट खूप महत्वपूर्ण असेल. जोनस यावेळेस आउट. समोर उभा राहिला असता. इथे कदाचित इथे अंदाज वर्तवायचा गेला धावसंख्या नक्कीच उभारली जाईल NS बांदेर या टीम कडून. मात्र धावसंख्येचा वेग जो आहे तो थोडासा मंदावला जाईल. जबरदस्त बॅटिंग
जवळजवळ आपण पाहिलं तर 3 षटकार ठोकले होते. 7 चेंडूचा सामना केला. 7 चेंडूमध्ये तब्बल 21 धावा जोनसनं ठोकल्या. 20 धावा जोनसनं ठोकल्या. धावसंख्या झाली ती तब्बल 22. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय बोना. देखील एक नामवंत खेळाडू एन एस भाईंदर या टीमचा. अभिनव क्रीडा संकुलन ऐतिहासिक मैदान मित्रांनो. या मैदानानं अनेक क्रिकेटपटू घडवलेत हे विसरता कामा नाहीये. बॉलर बॅक ड्राईव्ह ऑफ ड्राईव्हचा फटका आहे. डीपमध्ये बाळा आहे. प्रोडक्शनसाठी एकच धाव मिळणार. पहिला हाफ जर आपण पाहिला म्हणजे सुरुवातीच्या 4 टीम आजच्या हाफमधील बघा गोडदेव, मालजेपडा, कोलशेत आणि राई. एका साईडला आपण राई संघाला पाहिलंय जो चॅम्पियन संघ आहे सध्याच्या घडीचा. आता दुसरा जर आपण हा पाहिला म्हणजे नवघर, भाईंदर, मीरा आणि मुर्दा हे जे संघ आहेत ना मित्रांनो हे संघ एका लेवलचे संघ आहेत. कागदोपत्री या 4ही संघांचा जर आपण उल्लेख करायचा गेला तर चौघांची ताकद जी आहे ही समसमान ताकद आहे सध्याच्या घडीला. त्याच्यामुळे जो सेमीफायनल खेळणार तो मात्र एक नौका संघ कदाचित सेमीफायनल खेळताना दिसणार. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या पडकावर लावली आहे एन एस भाईंदर या टीमनं 2 बाद 23 धावा. जो मुख्य गेट आहे अभिनव क्रीडा संकुलनाचा त्या मुख्य गेट समोर ज्या कोणाच्या बाईक असतील तर त्या बाईक प्लीज काढून घ्या. 4 व्हीलर जी आहे ती आतमध्ये यायला हवी. थोड्याच वेळात या ठिकाणी पाहुणे दाखल होतात तर प्लीज त्या 4 व्हीलरसाठी अडथळा आपल्या ज्या बाईक आहेत या ठरता कामा नाही आहेत. तर विनंती करतो ज्या आपण बाईक पार्क केल्यात गेट समोर बाईक पार्क करू नका. जेवण देखील सुरू आहे. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची स्पर्धा आणि भरपूर पारितोषिक या ठिकाणी जाहीर झाले. दमन स्पर्धेसाठी मंडळाचे अध्यक्ष कमलेजी मात्रे साहेब तसेच मेघनाजी घरत आणि जगदीशजी घरत साहेब यांच्या वतीनं पहिल्या स्पर्धेची पारितोषिक जाहीर. त्यानंतर मालवणी टीमचे कर्णधार मिस्टर रवींद्र पाटील बाबूबाई यांच्याकडून देखील 20,000 रुपये हे आर्थिक मदत ही खास करून दिली गेली दमन स्पर्धेसाठी. यावेळेस एक चिक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केला गेलाय. धावा झाल्या त्या तब्बल 25. 2 धावा काढल्या गेल्या. 25 धावा आहे या ठिकाणी फलकावर. हिरोसाठी पारितोषिक लावलं होतं मात्र थोडंसं ते राहून गेलं होतं. हिरो तुझ्या बहिणीनं तुझ्यासाठी 500 रुपये पारितोषिक दिलं आहे. जे जोनसची विकेट तू त्या ठिकाणी प्राप्त केली त्यासाठी तुला 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झाले तुझ्या बहिणीकडून. गोलंदाज तयार मिस्टर राजेश पाटील एक मॅजिकल बॉलर्स. यावेळेस बामन देवाच्या अगदी मंदिराला चेंडू आशीर्वाद घेण्यासाठी जातोय. 2 धावा इथे मिळतील. राजेश पाटील एक चमत्कार या टीमने केलाय. 5 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मात्र हा संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झाला होता. दहिसरच्या त्या मैदानावर दहिसर स्पर्धेमध्ये संघर्ष प्रत्येक टीमने केलाय 40+ क्रिकेटमध्ये. बघा काही संघांना तर जवळजवळ 10 वर्ष 15 वर्ष 12 वर्ष झालेत. नोचा इशारा आहे. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू टाकला गेलाय. इथे मात्र असेल आता हा फ्री हिट. त्या विषयाच्या दिशेने येणारच आहे मी. हा फ्री हिट असेल. पुढचा चेंडू स्ट्राईक एंडला बोना. पुढे खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस यष्टीची फ्री हिटच्या चेंडूवर फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपात मिस्टर बोना.
कार्याध्यक्ष सन्माननीय अमोलजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन, त्यांचं हार्दिक स्वागत मुख्य मंचावर. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 28 धावा. बोनाबाद झालाय. राकेश नी बॅटर फुल टॉस आहे. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. इन टू द गॅप. कुठलाही फिल्डर त्या ठिकाणी नाही आहे मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. मात्र हा चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. अपील केली गेली आहे मैदानाच्या आतमध्ये. पंच तितकेसे नाखुश असतील. लेगबाईचा इशारा पंच देतोय. तर भरपूर टीमनं संघर्ष केलाय. नवघर संघाच्या विषयी मी म्हटलं की 5 वर्षाचा संघर्ष. 5 वर्ष त्यांनी प्रतीक्षा केली अंतिम फेरी गाठण्यासाठी. तर एका साईडला आपण मुर्दा संघाचा देखील उल्लेख केला होता. तब्बल 12 वर्षानंतर मुर्दा संघ मित्रांनो कुलशेतच्या मैदानावर प्रथमच अंतिम फेरीमध्ये पोहोचला होता. तर 19 वर्षांनी 40+ क्रिकेट खेळताना पाणजूस संघ चॅम्पियन झाला. अजय दादा 19 वर्ष 40+ क्रिकेट, त्याहून अधिक वर्ष 40+ क्रिकेट पाणजूस संघ खेळला. मात्र 19 वर्षानं 40+ क्रिकेटच्या त्या स्पर्धेमध्ये पाणजूस संघ चॅम्पियन बनला. 19 वर्षानंतरचा किती मोठा संघर्ष आहे बघा. कधी त्यांनी मंडळ सोडलं नाही आहे. कधी असं त्यांनी विचार केला नाही की 40+ क्रिकेट मॅच आपण खेळतोय, बक्षिसं येत नाही आहे, तर चला काय खेळायचं 40+ क्रिकेट, हा विचार त्यांनी केलाच नाही. फक्त 40+ क्रिकेट आहे, खेळायचं आहे, खेळत राहायचं आहे. एक ना एक दिवस तरी आपल्याला संधी मिळणार, एक ना एक दिवस तरी आपण चॅम्पियन बनणार. आणि 19 वर्षांनी ते स्वप्न पूर्ण झालं. पाणजू गावात अगदी जल्लोष त्या ठिकाणी झाला. बॅनरबाजी झाली. बँडवर त्या सर्व खेळाडूंचं स्वागत केलं गेलं. आरती ओवाळल्या गेल्या काही खेळाडूंच्या त्या ठिकाणी. त्या ट्रॉफी ज्यावेळेस पाणजू संघ गावामध्ये घेऊन आला होता, कारण तो आनंद आहे. कारण 40+ क्रिकेटनं आपल्याला काय दिलं आहे? 40+ क्रिकेटनं आपल्याला पैसा दिला नाही आहे. 40+ क्रिकेटनं आपल्याला शिकवले माणुसकी. 40+ क्रिकेटनं आपल्याला दिलेत मित्र. 40+ क्रिकेटनं दिले आपल्याला दीर्घायुष्य. हे आपल्याला 40+ क्रिकेटनं दिलं आहे. मी विनंती करतोय सन्माननीय उपाध्यक्ष केसनेजी बोईर साहेब यांना मी विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हा. धावा झाल्या त्या तब्बल 35 धावा पलकावर. यावेळेस कोलवा डब्बाचा चेंडू हाताळला होता मिस्टर कुमार पाटील. गोलंदाजी ट्रॅकवर. कुमार म्हटलं तर कपिल चंद्रकांत पाटील CM यांचे सुपुत्र आहेत. बघा नवघरच्या गावामध्ये देखील 40+ क्रिकेट अनेक वर्षापासून खेळलं जात आहे. भरपूर वर्षाचा इतिहास जवळजवळ नवघर गावाचा देखील आहे 40+ क्रिकेटचा. अनेक नामवंत खेळाडू त्या नवघर गावानं दिलेत, हे देखील विसरता कामा नाही आहे. उल्लेखनीय कामगिरी नवघर म्हटलं तर राजू पाटील यांचा एक आवर्जून उल्लेख करणार. यावेळेस फुलटॉस आहे. क्रॉस बॅट स्ट्रोक. घोषांकी क्षेत्र आहे त्या ठिकाणी. धावा मिळतील 2. अजूनही कोणाला जर मदत करायची असेल दमन स्पर्धेसाठी तर ती आपण जाहीर करू शकता. सन्माननीय अध्यक्ष कमलेजी म्हात्रे, सन्माननीय खजिनदार जगदीशजी घरत, मेघनाथ घरत यांच्याकडून स्पर्धा क्रमांक 1 संपूर्ण ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहेत. पारितोषिक संपूर्ण जाहीर झाले आहेत. पुन्हा एकदा फुल टॉस आहे. यावेळेस मात्र देखील चेंडू जाईल घोषांकित क्षेत्रामध्ये. 2 धावा इथे देखील मिळतील. आणि त्या स्पर्धेसाठी दमन टूरसाठी मालवणी गावचे मालवणी मास्टर्स टीमचे कर्णधार रवींद्र पाटील बाबूबाई यांच्याकडून देखील 20,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य जाहीर झालंय. धावसंख्या झाली आहे ती तब्बल 39. आगरी समाज सामाजिक संस्थेची स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धा क्रमांक 11. 23 स्पर्धांची मालिका सुरू झाली आहे. नेक्स्ट मॅच रेडी राहायचं आहे. मुर्धा आणि मीरा या दोन्ही टीमने रेडी राहायचं आहे. पुन्हा एकदा फुल टॉस. लाईन अजूनही मिळत नाहीये. लगातार हा 3रा चेंडू फुल टॉस टाकलाय कुमारनं. मात्र यावेळेस चांगली निवड केली क्षेत्राची. लॉंग लेग बाउंड्री निवडलं गेलंय. हा मिळेल चौकार. 4 धावा.
यांचा शुभ सन्मान या ठिकाणी ओम ब्रह्मदेव क्रीडा मंडळ यांच्या वतीने केला तो जितेंद्रजी नाईक साहेब आणि अजयजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते. वेलकम सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. ऑन साइडला राऊंड द कार्पेट चेंडू लॉंग ऑन डीपला निघतोय. एक धाव इथे मिळणार, डबलचा कॉल दिला गेला आणि नॉन स्ट्राईक एंडला थ्रो येईपर्यंत 2 धावा. विकास ज्यांना आपल्या 40+ क्रिकेट करिअर मधलं पहिलं बेस्ट बॉलर हा पुरस्कार दहिसरच्या मैदानावर घेतला होता, तोच विकास गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू. काय सुरू आहे नवगर संघाचं हेच कळत नाहीये. विकास म्हटलं, ज्या विकासचा मी उल्लेख केला की पहिला बेस्ट बॉलर किताब या गोलंदाजानं दहिसरच्या मैदानावर उचलला होता आपल्या मास्टर्स क्रिकेट करिअर मधला. खराब चेंडू, 2 धावा. धावा संख्या झाली ती 54, 54. नेक्स्ट मॅच मीरा वर्सेस मुर्धा, दोन्ही टीमने रेडी राहायचं आहे. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, ऑफ साईडला राऊंड द कार्पेट खेळला गेलाय. मागे डीपला प्रोडक्शन आहे मिस्टर बाला. थ्रो चांगला नाहीये, क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं, फेक ही खराब. 1च्या जागी मोजावे लागतील नवगर संघाला 2 धावा. मला वाटते कुंदन नवगरची मॅच संपल्यापासून मला वाटते सराव थांबवून दिलाय. मला असं वाटतंय ज्याप्रमाणे आज गोलंदाजी होते, क्षेत्ररक्षण आज नवगर संघाचं ज्याप्रमाणे होत आहे, त्या अनुषंगाने मी म्हणू शकतो की नवगरची मॅच मला वाटते शेवटची होती ती. त्यानंतर मला वाटतं सगळा सराव संपूर्ण थांबून गेलाय. सरावासाठी मला वाटते बहुतांश खेळाडू येत नाहीयेत. कारण ज्याप्रमाणे आज जो परफॉर्मन्स मी पाहतोय नवगर टीमचा, त्या अनुषंगाने तो बोलू शकतोय. पुन्हा एकदा खराब लाईन, वाईटचा इशारा. धावा संख्या झाली ती तब्बल 57, 57. लॉस ऑफ 3 विकेट. या वेळेस देखील लाईन खराब. अंतिम षटक आहे हे. दोन्ही टीम कॅप्टन जयधारावी मुर्धा आणि मीरा मास्टर्स, दोन्ही टीम कॅप्टन आपण आमच्या मुख्य मंचावर यायचं आहे. नाणेफेकीचा कॉल त्या ठिकाणी केला जाईल या इनिंग ब्रेक नंतर. ऑन साईडला पूर्ण फोर्सनं खेळायचं होतं, चेंडू आदळला गेला तो पॅडवर. बऱ्याच वेळेनंतर मात्र एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. 40+ क्रिकेट स्पर्धा ओम ब्रह्मदेव घोडदेव क्रिकेट मंडळाची स्पर्धा अभिनव क्रीडा संकुलामध्ये आपण या ठिकाणी खेळतोय. बॅटला ब्रश करून चेंडू मात्र एसटीच्या मागे लेग स्टॉप रिजनच्या दिशेनं फरार. 4 धावा, चौकार, नशिबाचा चौकार.
शेतकरी शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष अमोलजी पाटील साहेब यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करावी. अभिनव शेतकरी शिक्षण मंडळ बघा, या ठिकाणी KG ते PG पर्यंत शिक्षण दिलं जात आहे. नवीन जवळपास संकल्पना जवळपास MSCIT तसेच MA, त्यानंतर MCOM तसेच MBA BCA इत्यादी पदवीधरांना शिक्षण तुम्ही या ठिकाणी देऊ शकाल. आणि नक्कीच या सर्व बाबींचा फायदा उचलणं गरजेचं आहे. अभिनव शेतकरी शिक्षण मंडळ कार्याध्यक्ष आमच्या मुख्य मंचावर आहेत, त्यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी नाणेफेक केली जाते. मुर्दा टीम प्लीज बघा, मी विनंती करतोय, मी अगोदर तुम्हाला अनाउन्समेंट केली होती की मधल्या वेळेमध्ये नाणेफेक होणं गरजेचं आहे. तुमचा कॅप्टन जर अवेलेबल असेल तर तुमचा खेळाडू येऊन या ठिकाणी टॉस करू शकतोय. प्लीज मुर्दा संघ मला समोर दिसतोय, मात्र खेळाडू काय येत नाही टॉस करण्यासाठी. मुर्दा टीम, कारण या मधल्या वेळेमध्ये टॉस होणं गरजेचं आहे. चौसष्ट एक टार्गेट या ठिकाणी सेट केलंय. वेलकम विशू मित्रा. आणि 64 करायचे असतील ना तर मी म्हणेल राजेशला ती दहीसरची स्पर्धा आठवावी लागेल. म्हणतात मित्रांनो की आपला जो भूतकाळ असतो ना तो माणसाने कधी मागे वळून पाहायचा नसतो, मात्र जर भूतकाळ चांगला असेल तर तो नक्कीच मी तर म्हणेन मागे वळून पाहावा, कारण तोच भूतकाळ आपल्याला आत्ताच्या घडीला वर्तमान काळामध्ये भरपूर काही शिकवून जातोय. त्यामुळे नक्कीच मी इतकंच म्हणणार की राजेशनं तो भूतकाळ आठवावा. दहीसरच्या मैदानावर कशा प्रकारे बॅटिंग केली होती या सगळ्या गोष्टी आठवाव्या. मुर्द्याच्या मैदानावर कशा प्रकारे बॅटिंग केली होती, कारण आत्ताच्या घडीला टार्गेट मोठा आहे. 64 तुम्हाला करायचे आहेत, त्याच्यामुळे इथे 64 करायच्या बोललं तर जवळजवळ 12च्या घरामध्ये तुम्हाला जावं लागेल. 12 ते 13 धावा, 12 ते 13 धावा पर ओव्हर रिक्वायर्ड रन रेट हा तुमच्या समोर. आणि त्याचा एक अंदाज घ्यायचा आहे का तर मॅन्डेटरी पॉवर प्ले, आणि या मॅन्डेटरी पॉवर प्ले 12 नको आहेत. ए दिल मांगे मो, ती पेप्सीची ॲड आली होती ज्यावेळेस नवीन नवीन पेप्सी खास करून हा प्रोडक्ट ज्यावेळेस प्रेझेंट झाला होता त्यावेळेस ती ॲड आली होती, ए दिल मांगे मो. आता हे रन मागे मो इतकं म्हणू शकतो मी. इथे 12 नाहीत 15 20 या मॅन्डेटरी पॉवर प्ले धावा तुम्हाला कराव्या लागतील, कुटाव्या लागतील. 64चं टार्गेट समोर आहे. मॅच ऑन. सुरुवात करूया आपण या सामन्याला. आजच्या पहिल्या फेरीतील जवळपास तिसरा सामना. एका साईडला NS बांदर, एका साईडला आहे तो नवघर. ईस्ट अँड वेस्ट कोण ठरणार बेस्ट? शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन चेंडूला क्रॉस बॅट स्ट्रोक खेळला गेला. मिड विकेट डीपला त्या ठिकाणी फिल्डर आहे मिस्टर जोनस. फील्ड केलं गेलं. एक धाव मिळणार. अकाउंट ओपन, खातं उघडलं गेलंय. स्वतः राजेश आपलं खातं उघडतोय आणि आपल्या टीमचं देखील खातं उघडलं जातं. दीपक भंडारी आज या ठिकाणी पाहिलं. डॉसन रॉड्रिक्स, क्या बात आहे, डॉसन रॉड्रिक्स टीम मध्ये खेळतात प्लेइंग 11 मध्ये. डॉसन रॉड्रिक्स शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये त्यांना तुम्ही पाहू शकाल. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेचे सदस्य देखील आहेत ते, आणि एक लेजंडरी खेळाडू त्यांच्या नावावर देखील अर्धशतक आहे. घोडबंदरच्या त्या स्पर्धेमध्ये त्यांनी कुठलं होतं. वेळ देखील वाचवा मित्रांनो. गोलंदाज तयार. दीपक भंडारी सर. मिस टायमिंग स्ट्रोक आहे यावेळेस. फटका फसलाय आणि झेलच्या खाली त्या ठिकाणी फिल्डर येतोय. फलंदाज बाद. पहिली विकेट डाऊन नवगड टीमचा. चित्तरंजन परतीच्या मार्गी आउट.
जागेवर जात आहेत मिस्टर कुमार पाटील, लेफ्ट हँड बॅटर, डावखुऱ्या त्याचे खेळाडू आहेत. बघा आपण मगाशी पाहिलं होतं जोनसला खास करून डीप मिड विकेट रिझनमध्ये ज्यावेळेस उजव्या हाताचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये होता, त्यावेळेस डाव्या हाताचा बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर मात्र वाईडिश लॉंग ऑन हे क्षेत्र मात्र सांभाळतात जोनस. यानंतरच्या पुढच्या ज्या मॅचेस म्हणजे याच्यानंतर अजूनही एक मॅच होईल. दुसऱ्या फेरीच्या ज्या मॅचेस आहेत त्या 4-4 ओव्हरच्या होतील. गुणनस्त यार एक सफलता प्राप्त केली दीपक भंडारी सरांना. समोर कपिल पाटील, कुमार लेफ्ट हँड बॅटर्स. यावेळेस क्रॉस बॅटेड खेळायचं होतं. बॅटरने बॉलचा संपर्क त्या ठिकाणी होत नाही. चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षक भोणा यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉलचा इशारा येतोय या ठिकाणी. दीपक भंडारी स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट म्हणू शकतोय. त्यानंतर म्हणायचं गेलं नेहमी तिसरा आणि चौथ्या क्रमांकाचं षटक हे दीपक भंडारी सरांना नेहमीच हाताळलंय. मात्र यावेळेस मॅन्डेटरी पॉवर प्ले असल्या कारणास्तव या बॉलरचा उपयोग जो आहे हा मात्र आधी केला जातोय. मी म्हटलं होतं बघा पॉवर प्ले मध्ये तुमची पॉवरफुल जो पे आहे, जो खेळ आहे तो तुमचा पॉवरफुल होणं गरजेचं आहे. आणि तो पॉवरफुल खेळ तर दिसत नाही, मात्र पॉवरफुल गोलंदाजी करताय दीपक भंडारी. फक्त खात्यावर एक धाव आहे नवगड टीमच्या. फुल टॉस आहे. बॅट्समॅन अतिशय सुंदर क्रॉस बॅट स्ट्रोक खेळला गेलाय. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअरला डीप मध्ये. 2 धावा. डू आहे. करो या मरो. क्रिस्टल ट्रॉफी जिंकायची आहे, क्रिस्टल ट्रॉफीसाठी लढायचं आहे. त्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. बघा कुठलेही क्षेत्र असू द्या, सहजासहजी यश कुणालाही मिळत नाहीये आणि देव देखील कुणालाही सहजासहजी यश देत नाहीये. मेहनत करा, संघर्ष करा, घाम गाळवा, यश तुम्हाला नक्कीच मिळणार आणि तो प्रयत्न त्या ठिकाणी करावा लागेल नवगर संघाला. ज्या काही 63 धावा या ठिकाणी भाईंदर संघानं बनवल्यात ना मित्रांनो, त्या 63 धावा बनवण्यासाठी भाईंदर संघानं 40 किंवा 50 चेंडू वापरले नाही आहेत. त्यांनी देखील 30 चेंडूमध्ये त्या 64 धावा बनवल्या आहेत. इतकंच का तुम्हाला त्या 30 चेंडूमध्ये 64 धावा बनवायच्या आहेत. चला या टॉसच्या दिशेने वळूया आपण. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिले षटक संपलंय. धावा पळकावर लागले आहेत नवगर मास्टर्स टीमच्या. ते एक बाद 4 धावा नाणेफेक त्या ठिकाणी केली जात आहे. सन्माननीय अभिनव शेतकरी शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष अमोलजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी नाणेफेक केली जात आहे. एका साईडला मीरा आणि दुसऱ्या बाजूला आहे मुर्धा संघ. या दोन टीमच्या दरम्यान पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल. 5 ओव्हरची मॅच. सन्माननीय अमोलजी पाटील अभिनव शेतकरी शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष आहेत. त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कॉइन स्विन होतोय. कॉइन चेक करून घ्या. एका साईडला ओमब्रमध्ये गोडदेव आणि दुसऱ्या बाजूला अग्री कोळी असा तो कॉइन या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे. टॉस कॉइन. अमोलजी पाटील यांच्या शुभ हस्ते कॉइन स्विन झालाय आणि टॉस त्या ठिकाणी येतोय अग्री कोळी. त्याच्यामुळे नाणेफेक जिंकले मीरा टीमनं. अभिनंदन रमाकांत भोईर या ठिकाणी स्वागत. एनर्जी ड्रिंक देऊन या ठिकाणी स्वागत केलं जात आहे दोन्ही टीम कॅप्टनचं. वेलकम नवघर, माफ करा, वेलकम मीरा आणि वेलकम मुर्धा. दोन्ही टीमचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. 1 धाव झाले. दुसऱ्याचा प्रयत्न. 2 धावा झाल्या आहेत. व्हॅली या व्यक्तीच्या विषयी माहिती द्यायची गेली तर हा व्यक्ती क्रिकेट पासून वंचित राहू शकत नाहीये. आपण बरेचसे असे खेळाडू आहेत की जवळपास 2 ते 3 महिन्याचा आपण पावसाळ्यामध्ये खेळाचा क्रिकेटचा ब्रेक घेतोय, मात्र हा व्यक्ती नेहमीच क्रिकेट खेळतोय. वेलकम धीरज भोईर साहेब, आपलं हार्दिक स्वागत. मुर्द्याचे खंबीर पाठीराखे. अगदी वर्षाचे 365 दिवस क्रिकेटचा खेळ खेळणारा खेळाडू आहे मिस्टर व्हॅली. आणि आणखीन एक जर या व्यक्तीविषयी म्हणायचं गेलं तर या खेळाडूनं नवनवीन खेळाडूंना प्रमोट केले, तयार केले, युवा खेळाडूंना संधी दिले आपल्या टीममध्ये खेळण्यासाठी व्हॅलीनं. त्याच्याबद्दल मी व्हॅल्यूचं नक्कीच कौतुक करेल. कारण बघा पुढची पिढी घडवायची असेल तर आपल्या गावातील, आपल्या परिसरातील जे युवा खेळाडू आहेत त्यांना प्रमोट करणं गरजेचं आहे आणि ते काम व्हॅली करतोय टेनिस क्रिकेटमध्ये. धावसंख्या झाली ती तब्बल
7 धावा. वेग वाढवावा लागेल. नवघर संघ वेग वाढवावा लागेल, नंतर रिक्वायर्ड रन रेट जो आहे हा 15च्या घरामध्ये येऊन ठेपेल. त्याच्यामुळे जे काही करायचं तुम्हाला आत्ताच करावं लागेल. वेळ वाचवा प्लीज, विनंती करतोय. 15चा झालाय, आता 20चा होईल. वेळ वाचवा मित्रांनो, आज अंतिम दिवस आहे, त्याच्यामुळे आम्ही विनंती करतोय की वेळ वाचवत जा प्लीज. चांगला फटका आहे, गॅप शोधलाय, वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला फेकलं गेलंय. 4 धावांसाठी चौकार. धावा हव्या आहेत आणि त्या धावा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उभं राहून बनवावे लागतील. शॉर्ट बॉल आहे, पूल करायचं होतं. बॅटच्या अगदी वरच्या कड्यावर ब्रश करून चेंडू एसटीच्या मागे लेग स्टॉप रिझनच्या दिशेने निघून गेलाय. डायरेक्ट हिट, आणि या डायरेक्ट हिटनं काम फिट केलं मिस्टर राजेश पाटील यांचं. विकेट डाऊन, राजेश पाटील आउट. मला घेता येतील म्हणजेच MACIT, त्यानंतर MA, त्यानंतर म्हणायचं गेलं तर MCOM, त्यानंतर MBA, त्यानंतर MCA इत्यादी पदव्यांचं शिक्षण तुम्हाला अभिनव शेतकरी शिक्षण मंडळाच्या माध्यमातून घेता येईल. प्रगतीशील आपण ही शिक्षण संस्था पाहिल्या, अनेक विद्यार्थी या शिक्षण संस्थेनं घडवले आहेत हे विसरता कामा नये. आणि त्याच ऐतिहासिक मैदानावर अभिनव क्रीडा संकुलनामध्ये आपण क्रिकेटचा हा खेळ खेळतोय. क्या बात आहे. बघा या ठिकाणी कार्याध्यक्ष साहेब जे आहेत अमोल पाटील साहेब हे म्हणते CBSE बोर्ड 1 एप्रिल पासून CBSE बोर्ड देखील या ठिकाणी सुरू करण्यात येत आहे. बघा जितकं जास्तीत जास्त या संस्थेच्या माध्यमातून आत्ताच्या पिढीला देता येईल हा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी अभिनव शेतकरी शिक्षण मंडळ करते. मित्रांनो धन्यवाद दादांचं पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय. धावसंख्या झाली ती म्हणजे तब्बल 14. गोलंदाज तयार, व्हॅली ऑफ साईडला कट करायचं होतं, मात्र बॉल आणि बॅटचा त्या ठिकाणी संपर्क होत नाहीये. चेंडू यष्टीच्या मागे निघून जातोय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा फळकावर लावल्यात नवघर मास्टर्स टीमनं, त्या म्हणजेच 14, म्हणजेच आत्ता मात्र चेंडू शिल्लक असतील ते 18, आणि 18 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या तब्बल 50 धावा. 18 मध्ये 50 धावा होतील मित्रांनो. 40+ क्रिकेटमध्ये जवळपास 52 धावा कुठल्या आहेत 12 चेंडूमध्ये. त्याच्यामध्ये 18 मध्ये 50 धावा का होऊ शकत नाहीयेत. म्हणतात ना, मन में ठाण ली तो जीते और मन में ठाण ली तो हार आहे. तुम्ही जोपर्यंत स्वतः सांगत नाहीत त्या खेळपट्टीवर की मी हारलोय, तोपर्यंत तुम्हाला त्या मैदानाच्या खेळपट्टीवर कोणीही हरू शकत नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं काय मित्रांनो, तर आपली सगळ्यात मोठी शक्ती कुठली, तर तो आहे आत्मविश्वास. हा स्वतःवर ठेवा.
कंपॅरिझन जर पाहिलं आपण दोन्ही टीमचं तुम्ही लाईव्ह टेलिकास्टवर पाहू शकाल. 23 धावा या भाईंदर संघाच्या होत्या आणि 14 धावा या नवघर संघाच्या आहेत. कंपॅरिझन आपण जर पाहिलं दोन्ही टीमचं किती फरक आहे बघा. आणि सगळ्यात महत्वाचं काय जोनस ज्याने जी बॅटिंग केली डाऊन द लेग, व्हाईटचा इशारा पंचांचा येतोय. उद्घाटन सोहळा तुम्ही LED स्क्रीनवर पाहू शकाल या स्पर्धेचा. सन्माननीय महेशजी म्हात्रे साहेब आणि चिंतामणजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला गेला. डेड ऑन स्पॉटचा बॉल होता. खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेलाय. फादर जॉन गोलंदाजी ट्रॅकवर. येत्या आठवड्यामध्ये म्हणजे येत्या मागच्या वीकमध्ये 7 आणि 8 मित्रांनो फेबला 7 आणि 8 फेब्रुवारी रोजी आणखी एक मोठी स्पर्धा जी भाईंदरची मी म्हणेल आवडणारी स्पर्धा आहे ती म्हणजेच गावकी मंडल प्रीमियर लीग GMPL लीग. अवर लेडी ऑफ नाझरेत चर्चच्या मैदानावर त्या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. 7 आणि 8 फेब्रुवारी GMPL लीग गावकी मंडल प्रीमियर लीग. आणि या स्पर्धेचा आनंद नक्कीच घ्या. खूप चांगली गोलंदाजी फादर जॉन. GMPL लीगनं अनेक खेळाडू दिलेत. 40+ क्रिकेटमध्ये करू का GMPL लीगच्या माध्यमातून खेळणारा पॉल हा खेळाडू मला अजूनही आठवतोय. मात्र मला वाटते मुर्द्याची स्पर्धा डॉसन भाऊ तो शेवटचे खेळला आणि तिथून मात्र तो पॉल मात्र मला वाटते 40+ क्रिकेटपासून थोडासा लांब गेला. जागा बनवली होती ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर खेळण्यासाठी आला आणि ते बघा लक्ष म्हणजे चेंडू आयसाईड झाला नाहीये. डॉसन रॉड्रिक्स यांना चेंडू आयसाईड झाला नाहीये. या कारणास्तव त्या ठिकाणी डॉसन रॉड्रिक्सनं कुठलाही प्रयत्न केला नाही चेंडू अडवण्याचा. चेंडू मात्र 4 धावांसाठी चौकार. धावसंख्येचा वेग वाढेल. धावसंख्या झाली ती म्हणजे तब्बल 20. मागे डीप लॉंग लेग बाउंड्री लाईन जवळ प्रोडक्शन आहे. एक धाव तर वेगाने पूर्ण केले. डबलचा कॉल. नॉन स्ट्राईक एंडवर डेंजर झोन मध्ये मिस्टर कुमार. ही विकेट सॅक्रिफाईस करावी लागली कारण हितेशला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. धावांचा डोंगर समोर आहे आणि धावांचा डोंगर समोर असताना मात्र युवा खेळाडूंना संधी देणं गरजेचं आहे. विकेट डाऊन. कुमार आउट. एकवीस झालेत. बाळा येतोय. आणखीन एक नामवंत खेळाडू नवघर टीमचा. गोलंदाज तयार. फादर जॉन. शॉट ऑन पुल. पॉवरफुल आहे का नाही आहे मात्र काय कॅच टिपलाय. कोण जॉनी आहे ना. जॉनी जॉनी एस बाबा काय कॅच टिपलाय जॉनीनं. अफलातून कॅच. जबरदस्त कॅच. हिरोच्या खेळीला मात्र पूर्णविराम. आउट. थँक्यू. आणि या झेलसाठी डॉसन रॉड्रिक्स यांच्याकडून 500 रुपये जॉनी तुला दिले जातील. खूप जबरदस्त कॅच. अप्रतिम कॅच त्या ठिकाणी जॉनीनं पकडलाय. न्यू बॅटर मिस्टर धनराज. सामना लांब आहे आणि हा सामना तुम्हाला जर खेचून आणायचा असेल तर पर्यायी मार्ग तुमच्याकडे फक्त एक राहिलाय. तो म्हणजेच एरियल रूट. हा एकच पर्यायी मार्ग तुमच्याकडे आहे. त्या रूटनं तुम्ही जर प्रवास केला तर त्या टार्गेटपर्यंत तुम्ही पोहोचू शकाल. तोच प्रयत्न आहे. एरियल रूटचा प्रयत्न आहे मात्र फटके फसत आहेत. दीपक भंडारी जेलच्या खाली.
बॅक टू बॅक आणखीन एक विकेट. धनराज आला, धनराजनं हजेरी लावली आणि धनराज त्याच पावली परततोय डगआउट रिजन मध्ये. आउट. संख्या झाली आहे नवघर संघाचे 21 आणि 21 धावसंख्येवर आतापर्यंत 5 धक्के एन एस बांधर टीमनं नवघर टीमला दिले आहेत. न्यू बॅटर येत आहेत महेश दादा आलेत मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी. महेश पाटील आणि गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर जोनस. मात्र एक सामना कदाचित सर्वांच्या अगदी डोळ्यासमोर असेल. भाईंदर संघानं एक सामना या मैदानातून कसा घालवला होता हातातून, त्या सगळ्या आठवणी अगदी डोळ्यासमोर आहेत. जवळपास ती ट्रॉफी ती मॅच फक्त भाईंदर संघानं घालवली नव्हती, तर ती ट्रॉफी भाईंदर संघानं हातातून घालवली होती. फुल टॉस. जसा चेंडू बॅटवर आलाय तसा चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या दिशेनं पाठवून दिलाय. फ्लाइट एट 6 षटकार. झालेत 31 हवेत. हे 4 चेंडू खूप महत्वपूर्ण असतील. या 4 31 31 हवेत. 31 हवेत, 33 झालेत आणि 31 धावा 10 चेंडू मध्ये हवेत. 10 चेंडू 31 धावा. या ओव्हरमध्ये अजूनही 2 मोठे फटके आले तर मात्र ग्रँड एंट्री नवघर टीमची या मॅच मध्ये होईल. प्रयत्न तोच असेल की लागोपाठच्या 2 चेंडूवर जोनसच्या अगेन्स्ट ठोकलेले 2 षटकार चिंतेचा विषय ठरलाय एन एस बांधर या टीमसाठी. चढविचल सुरू झाल्या, कारण आता मात्र इथून जर आणखीन 2 षटकार आले तर या मॅच मध्ये वापसी करू शकेल नवघर संघ आणि त्या ठिकाणी ते षटकार आपल्याला थांबवायचे आहेत. येणाऱ्या शेवटच्या या 4 चेंडूमध्ये काही धावा थांबवायचे आहेत जोनसला, तर या ठिकाणी या 4 चेंडूमध्ये 2 षटकार ठोकायचे आहेत ते बाला यांना. चला वेळ वाचवा मित्रांनो प्लीज. काय मॅच आले. 10 चेंडू 31 धावांची गरज. स्ट्राइक एंडवर आहे तो म्हणजे बाळा. गोलंदाज तयार जोनस. फुल टॉस डाऊन द लेग आणि यावेळेस हा मिळतोय नवघर टीम साठी नशिबाचा चौकार. 4 धावा. करून देतो मित्रांनो कालचा सामना बघा. आरके मोरवा वर्सेस उमेळमान. 6 चेंडू 22 धावा. कशा प्रकारे मेघनाथ मात्र 22 धावा कुठल्या होत्या अगदी तशा प्रकारे येऊन मॅच ठेपले. यावेळेस बघा प्रामाणिकपणा. यावेळेस पंचांकडे पाहिले देखील नाही बाळानं. संघ अडचणीमध्ये आहे मात्र प्रामाणिकपणा फक्त 40+ क्रिकेट मध्येच पाहायला मिळेल. समोरून बाहेर आलोय. यस बॅटला ब्रश झालाय. यावेळेस मोठी विकेट. बाळा आउट.
अक्षरशः हलचल मैदानाच्या आतमध्ये पाहिले, टेन्शनचं वातावरण एन एस बाइंदर टीमच्या त्या डगआउटमध्ये आपण पाहिलं. मात्र तोच बाळा या ठिकाणी डगआउटच्या दिशेने परतलाय. जोनसनं वापसी केले. आता नक्कीच एका बाजूने म्हणायचं गेलं तर या मॅच मध्ये तर मात्र बालानं वापसी करून दिले नवघर संघाला. ही मॅच काय शेवटच्या त्या चेंडूपर्यंत नवघर संघ घेऊन जाणार. न्यू पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये विकास येतोय, ज्यानं काही वर्ष नक्कीच 40+ क्रिकेट खेळला आहे, तो म्हणजे विकास. स्ट्राईक एंडवर धावा झाल्या त्या तब्बल 38. गोलंदाज तयार जोनस. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. ग्रँड एंट्री केली होती. खरोखरच नवघर संघाने ग्रँड एंट्री केली होती. 2 षटकार, इथून जर एखादा षटकार आपण म्हटलं असं 2 चेंडूमध्ये जवळपास जोनसनं धावा खर्च केल्या होत्या. त्या मला वाटते 17 धावा 2 चेंडूमध्ये खर्च केल्या होत्या. म्हणजे ते जे षटक आहे जोनस यांचं, हे जवळ 25 ते 30 धावे तुम्हाला मिळेल असं. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला बॅकअप त्या ठिकाणी केला गेलाय. 2 धावा झाल्यात आणि या 2 धावेने धावसंख्या झाली आहे ती तब्बल 40. 24 धावांची अजूनही आवश्यकता. चेंडू शिल्लक आहे ते 7. फुल टॉस समोरच्या दिशेनं साईड स्क्रीनच्या समोर हा चेंडू खेळला गेलाय. 1 धाव तर वेगानं काढलाय. दुसऱ्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र बाळाची विकेट. जबरदस्त बॅटिंग बालाने केली, मात्र ती विकेट बाळाची नक्कीच या ठिकाणी आपण म्हणू शकतो की टर्निंग पॉईंट ठरलंय. कुठेतरी तो मोमेंटम जो शिफ्ट केला होता बाळानं एन एस बाइंदर या टीमवर, आणि तो मोमेंटम जो आहे तो बाळाच्या विकेटनं पुन्हा एकदा शिफ्ट झाला नवघर टीमवर. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा पळकावर लागल्यात, त्यामुळे तब्बल 41 धावा. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 6, आणि 6 मध्ये किती बनवायचे आहेत? 23. काल झाल्या होत्या 22. काल 22 झाल्या होत्या, आज 23 आहेत. लक्षात ठेवा, आज रविवार आहे त्याच्यामुळे 1 धाव एक्स्ट्रा आहे. कारण काल व्हेज होतं अजय दादा, आज नॉन व्हेज आहे त्याच्यामुळे 1 धाव एक्स्ट्रा आहे. वेलकम परिमलजी. 6 चेंडू 23 ठोकायचे आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर आहे तो म्हणजे मिस्टर राकेश. स्ट्राईक एंडला विकास, ज्या खेळाडूला करायचा आपल्या टीमचा विकास. ऑफचा चेंडू ऑन साइडला टर्न केलाय. हा देखील फुल टॉस घेऊ शकला असं, मग शरीरापासून हा दूर चेंडू होता. सिंगल येथे मिळणार. अजूनही 22 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 5. महेश दादाने देखील षटकार ठोकलेत. असं नाही की महेश दादा षटकार ठोकू शकत नाही, ते देखील षटकार मारू शकतायत. यावेळेस डाऊन द ऑफ स्टंप. पंच वलतायत, वाईटचा इशारा. 21. 5 मध्ये 21. क्रिस्टल ट्रॉफी. कोण आज क्रिस्टल ट्रॉफी इथून घेऊन जाणार? काल आर के मोरवा या टीमनं क्रमांक 3 ची ट्रॉफी उचलली, क्रिस्टल ट्रॉफी. आज देखील क्रमांक 1, क्रमांक 2 आणि क्रमांक 3 अशा 3 क्रिस्टल ट्रॉफी आहेत. मात्र या ट्रॉफी कोण नेणार? पहिली मॅच जिंकली गोडदेवनं, दुसरा सामना जिंकला राईनं, तिसरा सामना आपण पाहतोय बाइंदर वर्सेस नवघर. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये. अराउंड द कार्पेट, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं. थ्रो थोडंसं वाईडिश केलं गेलंय. जोनस आहेत त्या ठिकाणी. तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे. फटका चांगला आहे. हा नक्की चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावा, चौकार. सुरुवात बघा, सुरुवात जे आहे सगळ्यात मी अगोदर म्हटलं होतं की एक 64 धावांचं एक मोठं आव्हान नवघर संघासमोर आहे. त्यामुळे नवघर संघाला मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पॉवरफुल उपयोग करून घ्यायचा आहे. मात्र त्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आल्या होत्या फक्त आणि फक्त 4 धावा. त्यानंतर आल्या त्या म्हणजे 9 धावा. त्यानंतर आल्या त्या म्हणजे 6 धावा. म्हणजे 18 चेंडूमध्ये
फक्त 19 धावा नवघर संघानं फलकावर लावल्या होत्या आणि त्या 18 चेंडूमध्ये जवळजवळ 30-35 धावा जर फलकावर आल्या असत्या तर नक्कीच या मॅच मध्ये बनू शकला असतं नवघर संघ. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधील. NS भाईंदर संघ या ठिकाणी आपण पाहतोय तर विजयाच्या उंबरठ्यावर आणि अशा रीतीनं NS भाईंदर हा संघ या ठिकाणी विजयी होतोय. अभिनंदन NS भाईंदर आणि हार्ड लक अँड बॅड लक नवघर मास्टर्स. चला लगेच आपण वळूया मित्रांनो मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं. दोन्ही टीमला विनंती करतोय जेवून घ्या, जेवण सुरू झालंय. आणि मॅन ऑफ द मॅच मिस्टर राकेश. मॅन ऑफ द मॅच 30 धावा राकेशनं कुठल्या 14 चेंडूचा सामना केला आणि 14 चेंडूमध्ये 30 धावा या राकेशनं बनवल्या NS भाईंदर या टीमसाठी.